तुझा बा तन करत होता. आता म्या काय केलं हाय? भीमादा म्या काय नाही सांगितलं. ते तू अक्काशी बोलत होतास ना वा, म्हणून. आता मला समजतंय की हे चुकीच हाय, यासनी थांबवलं पाहिजे. तरी बी ग बस. वय मग तसं करतो, नाही तर घरात तंटा व्हायचा. गावात हे सुरू झालंयच कसं? समज व्यवस्थित होता, मधीच सुरू झाला हाय बघ. काय हाय कुणासनी ठाव नाही. पुरती घाबरली आहेत बघ लोक. मला ठाव हाय काय हाय तिथं. काय हाय? धन आहे धन. हो पण यातून काही विपरीत घडणार नाही ना? अय्या अयो अडाणी माणसासारखं काही बोलू नकोस बघ वैजंता. मग काय करायचं आणि ते तरी सांगा ना तिला. अयो सगळे चांगलेच घडणार, भलेच घडणार. उद्या तू एक काम कर, त्याच वेळेस उद्या बाहेर पड. अय्यो पण तिला तिथे एकटीला जायला खूप भीती वाटते ना अप्पा. अय्यो वैजंता, काहीतरी कमवायचं म्हटलं तर काहीतरी गमवावं लागतं. अय्यो अडचणींवर मात करावी लागते. हो पण कोण आहे तिथे? कोण बोलतय माझ्याशी? काही समजत नाही बघा मला. अय्यो त्याच्याशी काय करायचंय आपल्याला? अय्यो तो आपल्याला काय सांगतो आहे, अय्यो काय देतो आहे, हे महत्वाचे. अय्यो आज आपण आवाज ऐकला नाही आणि उद्या दुसऱ्या कोणी आवाज ऐकला तर अय्यो काय करायचंय आपण? अय्यो हरी हरी. हेनरी, मला तर काही होणार नाही ना? अय्य अय्य काही होणार नाही. महादेवाचा अंगारा लावून जा. अय्यो बघ बघ. एक काम करते, आत जाऊन देवाच्या पाया पडते, म्हणजे बरे वाटेल मला. अय्यो लगेच जा, लगेच जा. महादेवा महालिंगराया. अप्पा अय्यो गुंडप्पा, तुम्हाला तिथून काय मिळणार आहे? आपल्याला काय मिळणार तिथून? गुंडप्पा, आपल्याला तिथून धन मिळणार. धन. कुणाला सांगायचं नाही गुंडप्पा, आपल्याला धन मिळणार ते. पांडुरंगा, तुला कसं ठाव आणि कशावरनं? आता ते विचारू न ग. आणि मी असं म्हणलो मग कुणाला बी सांगू न ग, नाही तर समजा गाव लोटायचं त्या जागेवर. तरीच हक्का तिथं जाती. आय ह्या जीव जायचा कोणाचा तरी. कशाला काय बोलतस? उद्या खरं झालं तर समजा तुझ्यावर यायचं. बर नाही बोलत राहिलं. आय ह्याला कोण सांगत असेल? ते त्या पांडुरंगालाच ठाव. बाळू, तुला अजून काय ठाव आहे ते सांग की. ते धन हाय आणि ते धन फुकाफुकी बाहेर नाही यायचं. बाबा, आपल्याला ह्यात पडायचंच नाही. अन उभी मध्ये पडू नगस, समजलं का? होय. मी गेले होते तिथे मला आवाज ऐकू आला. अक्का, मला बाहेर काढ. मी धन आहे, मला बाहेर काढ.
हेनरी, मी काय म्हणते, अयो वैजंता, तू अजून झोपली नाहीस की काय म्हणतो मी? यो कशाची झोप, तापाने अंग फनफनतय माझं, बसवत पण नाही बघा मला. अयो काय सांगतेस वैजंता? अप्पा अयो गुंडप्पा, तुम्ही जरा वैद्यांना बोलवून आणा ना. अयो वैद्य तरी काय करणार गुंडप्पा? अयो हे वेगळेच आहे काहीतरी. हेनरी, हे आता ध्यानात येते बघा माझ्या. अयो तरीही मी गड्याच्या बायकोला सांगतो, ती काढा आणून देईल, वाटेल बरे. अयो, त्यापेक्षा आपण जे चालवलंय ते थांबवू शकत नाही का म्हणते मी. अयो महादेवा महालिंगराया, अयो म्हणजे तू उद्या जाणार नाहीस की काय म्हणतो मी पहाटे? अयो, कशी जाऊ? तापाने मला इथे उभे राहता येत नाही आणि पहाटे कडाक्याच्या थंडीत अंघोळ करून कशी जाऊ म्हणता मी? अप्पा मी नाही जाऊ देणार माझ्या उवाला. अयो गुंडप्पा, अयो कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही रे. पण तुम्ही बाळू जे सांगतात ते ऐकत का नाही? अयो तू बाळू लहान आहे, तो म्हणतो त्या वाटेवर जायचे नाही. अयो का जायचे नाही? अयो त्या वाटेवर काय आहे? अयो धन आहे आणि आपण जायचे नाही. अयो असे कसे? अयो तू लहान आहे रे गुंडप्पा, बसून खाशील, काम करावे लागणार नाही बघू तुला. अय्यो अप्पा बाळू म्हणतो कष्टाचे खावे म्हणून. अय्यो अय्यो हे गुंडप्पा, सर का बाळू 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 करू नको रे. हेनरी, तुम्ही काही ऐकाल असे दिसत नाही. मी आत जाऊन झोपते जरा. अय्यो झोप झोप, आराम कर आराम कर. अप्पा अय्यो गुंडप्पा, अय्यो 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 वेडा मुलगा. अय्यो गावात नुसती सामसूम आहे, कुणी बाहेर पडना का कुणी बोलना, गपचिप घरात बसायला लागल्या. हे असं कुठवर चालायचं? पांडुरंगाला ठाव. पण आता तर गावात बाहेरची माणसं बी यायची कमी झाल्या. ती कोण स्वतःचा जीव धोक्यात घालल? गोदे, अगं रडायला काय झालं? या काय जगत नाही आता. हे कोणी सांगितलं तुला? बायका असं म्हणतात का तूच पहिल्यांदा तकडे गेलीस. आता कधी ना कधी त्याच्या आत जे हाय ते बाहेर येणार आणि पहिलं तुला घेऊन जाणार. पांडुरंगा, हे काय आता? अन त्यासने कोणी सांगितलं? ते काय भेटावं नाही बघ. पण मला लय भ्या वाटत आहे. कोण म्हणलं? काय म्हणलं हे मला ठाव नाही गोदा मावशे. बरे असं चालू राहिलं तर जमिनीच्या आत जे हाय ते बाहेर येईल. आणि जीव जाणार हे पक्क आहे. खरं? हे कुणी सांगितलं तुला बाळू?
हा ना, आधीच तिची घाबरून मरायची वेळ आली हाय, त्यात अजून घाबरवत आहेस तिला. आता मी काय ग करू सुंदरा. मला बी काय समज ना ग गोदे, हे असं कधी झालं आहे का? वरवर ऐकल्या आहेत असल्या गोष्टी. राय गोदा मावशीला आवाज आला, तो काय खोटा आहे होय? बाळू, काही जण म्हणतात का तुला समजत आहे. सांग की र मला, मी काय करू. अरे आता बोल की. अयो तू काय बी सांगल, ह्याचं काय बी ऐकू नका. त्या पंचाला नाकाला सांगता का की जो जमिनीच्या आत झोपला आहे त्याला जागा करू नका म्हणून. अरे देवा, आता हे कसं होणार? म्हणजे मी काय आता जगत नाही बघ सुंदरा. मी जाऊन आलो. ह्या यायला अरे मी एकला चाललो नाही, गावातली समधी वाड्यावर चालली आहे. पंचाला भेट आहे. का म्हणून? गावात काय चाललं आहे ठाव आहे ना व. ह्याच्यासाठी वय होय, जाया पाहिजे. बर, पण तुम्ही मोरवून काय बोलायला जाऊ नका. ते बघतो मी काय करायचं ते. नाही तर समधी राहायची माग आणि बोलायचं तुम्ही. तुला काय म्हणायचं आहे? हवं आता गावातली समधी गप गुमानच जगत्यात नव त्या पंचामोर. आणि जे काही भ्या पसरलं हाय ते बी त्या अक्कान पंचामुळं. मग तुम्ही सांगा, बोलायचं काय उरतं? त्यांनीच खेळ सुरू केला हाय, त्यांनीच बघावं त्याचं काय करायचं ते. ते सांगाय तरी जावं लागल. वय पर गाव राहील बाजूला आणि तुम्हाला करत्याल मोर. आय म्या जाऊ का बस संग? अजिबात नाही. डोसक्याला तापलं का माझ्या? आय मी असं ऐकलं आहे की समद गाव त्या जागेवर जाणार आहे. अव तुम्ही हे मला सांगितलं नाही. अरे मला तरी कुठं ठाव आहे? नाही, असं असेल तर बाळूला बी संग घेऊन जावा. तो खरं तरी सांगल मला काय होतंय ते. हे असं आहे तुझं, आणि तिथं तो का गप राहणार आहे का? बाळू, तंटा होईल असं काय बी बोलू नग. नाही बोलत. हा, आता जास्त विचार करू नका आणि जाताना कंदील घेऊन जावा. होय. चल. गावात समजेसने आवाज न दिलं एवढं चाले, इथं यायला बी भेटतात काय? अरे ये मयप्पा. अरे बाळू, तू बी आला? होय, तुला न्यायला आलो आहे. कुठं? त्या जागावर तिथं समधी जायला भीत्यात बघ, तिथं. बाळ्या, तात्या, तू याच्या नादाला नका लागू. अयो राम राम. महादेवा, महालिंगराया. अयो केवढी ती थंडी. अयो तुम्हाला झोपा येत नाही का म्हणतो मी.
थंडीचं गोधडी घेऊन झोपायचं तर इथं आल्या ती. ते राहू द्या. काय आहे ते बोला सगळे. अरे बोला की रे, गप्प का बसलात म्हणतो मी. बा तूच बोल. समधी बोलायला भीत्यात. तू यांच्यासारखा नाहीस. अय्यो हे मैपा, अरे काय समजायचं म्हणतो मी. पंच, गावातली समधी घाबरायला लागली आणि आता तर 30 मावला का कोणी बाहेर बी पडना. अयो मग मी काय करायचं म्हणतो. आता काय झालंय कुणाच समजना त्या जागेवर काय आहे. अयो मला पण समजत नाही रे, पण करायचं काय म्हणतो मी मयप्पा. बर, रोज दिस उजाडायच्या आत अक्का त्या जागेवर जाताना बघतात लोक. अक्का त्या जागेकडे जाताना बघतात लोक. हो का, बरं मग आम्ही काय समजायचं. अयो काही नाही समजायचं, काही नाही समजायचं. अयो, आता देवीच्या दर्शनाला पहाटे मी तिकडे जाते. मग काय ते तुम्हा गावकऱ्यांना विचारून जाऊ का? अय्यो हे काय रे तुम्ही लोक, ह्यासाठी इथं आला का तुम्ही? बा मी आज बोलतो. त्या बगर काय बी समजायचं नाही. तू का बस बाळ्या. माझा मित्र आहे तो. बोलू द्या त्याला. बोल बाळ. अक्का देवीच्या देवळात गेल्याच नाही. अय्यो वैजंता, बाळू काय बोलतो आहे म्हणतो मी. हे खरे आहे का हुआ? अय्यो असे कसे होईल. अय्यो तिला घरी येण्याची घाई असते म्हणून येते ती. अय्यो हा, पण सांगते ते का खोटं आहे का? तुम्ही जे सांगताय ते खरं आहे असं समजू. पण तुम्ही काहीतरी उपाय करा पंच. अहो, असंच होत राहिलं तर भीतीने मरतील लोक. अय्यो मी असं ऐकलं आहे मयप्पा की त्या जमिनीतून येतो की रे आवाज. होय, आमासनी त्यात काय पडायचं नाही. बरं तुम्ही काहीतरी करा पंच. अय्यो मला तर वाटतं त्या देव पान केलं असणार बघ सगळं. अय्यो तो असा आवाज एक दिवस बंद करतो ना की कोणी काळजी करायची नाही गावात. अय्यो खरं सांगताय पंच? अय्यो खोटं बोलतो की काय रे पोपटा. झालं तर मग ए निघा रे, विषय संपला आता. न काय मला फक्त 2 दिवस द्या. त्याच्यावर असा जालीम उपाय करतो. गावाचे भले होत असेल तर माझे काही झाले तरी हरकत नाही.
नाही 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 पण तसं नाही. तुमसनी काय झालं तर आम्ही कोणाकडे पाहायचं? अरे सिद्धनाथांचा भंडारा फेका त्या जागावर, काय बी व्हायचं नाही.